माई माई चल निघतो मी. निघालास डबा घेऊन जा आठवणीनं. आता विजय आली ना त्यामुळे मला अजिबात काळजी नाही रे स्वयंपाक घरातली. ही सगळं बघते बरं का. डबा ठेवला असेल जा घेऊन जा. हो मेघनासारखा तिसरा डबा पण दिलाय तिने करून. वा छान. बघितलंस ना किती काळजी आहे तुझी सगळ्यांना. अरे म्हणजे काय लाडका मी सगळ्यांचा. ए माई बरं परवा मी मेघनाला आणायला चाललोय. अगो बाई तरीच मी म्हणतेय आज स्वारी इतकी उत्साहात कशी काय आनंदी कशी काय बुवा. हे कारण आहे तर लबाड. खरंच जाणार आहेस. अगं हो म्हणजे ते नाही 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 कळतंय मला सगळं. तुला तिथे जाऊन अंजलीला भेटायचंय. तिला सपोर्ट कसा करता येईल याबद्दल तुझ्या डोक्यात विचार चालू आहे. नाही म्हणजे ते सगळं ठीक आहे. नाही नाही हे सगळं निमित्त हेही कळतंय बरं का. खरं जायचंय मेघनाला आणायला. काय जरा चेंज कमाई. हा चेंज म्हणे. जा जा असं जन्मभर प्रेम कर. अरे असंच जन्मभर प्रेम करतो माई मी तुझ्यावर. हा आलाय मोठा अगदी नौटंकी नुसता. जा आता लवकर. ए माई ऑफिसला चाललोय ना मी. चल बाय. बाय. लव यू बाई. मी पण. दोघेही वेडे आहेत वेडे. असंच प्रेम करत राहिले बाबा तिच्यावर. शेवटचे 2 दिवस राहिलेत तर हुरहुर वाटते ना. हो ना ग. इतक्या कमी वेळात आपली इतकी छान मैत्री झाली की आता चैन नाही पडणार आहे. हो ना. आणि इथलं रुटीनही आपलं खूप छान होतं. पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यासारखं. अर्थात तुझं आत्ताच झालंय कॉलेज पण. नाही ग अंजली MA मी लग्नानंतरच केलं ना. त्यातही MA पार्ट 2 मी एक्सटर्नल केलं. त्यामुळे गेले वर्षभर माझा कॉलेजशी तसा काहीच संबंध नव्हता. अरे हो की. पण आता आपला कॉलेजमधला रोल खूप वेगळा असणार आहे. अय्या खरंच की. आता आपण स्टुडंट नसणार ग. हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे हेच काय ते आपले शेवटचे 2 दिवस. हा पण तुझं पोस्टिंग मुंबईला झालंय. होणार आहे पण नक्की होणार आहे. त्यामुळे जरा बरं वाटतंय ग. म्हणजे एकाच कॉलेजमध्ये लेक्चररच्या रोलमध्ये आपण एकत्र असू. हो तू असल्यामुळे मुंबईच्या कॉलेजमध्ये मला खूप सपोर्ट असेल. मुंबईला तू कुठे राहणार आहेस? माझी मावस बहीण राहते गोरेगावला तिच्याकडे. ओके. ओठापर्यंत आलंय. देसाईवाडीत जागा घेऊ शकतेस तू असं म्हणण्याचा. पण मी चांगुलपणापोटी हिच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक तर खुपसत नाहीये ना.